श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आणि माझा लुक कसा दिसत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मोदक साडी घातली होती आणि लेकीने भरपूर मेकअप केला होता आणि दोन्ही स्वामींना फोटोंना हार वगैरे घातलेला आहे. आणि इथं आमची भाऊकी दिसत आहे बसलेली. तर काय करणार आता. तर घरी बघा काय काय केलेलं आहे आज. तर आज घरी दही साय काढली होती. एक 8 ते 10 दिवसाची साय होती आणि 8-10 दिवसाच्या साईमध्ये एवढं भरपूर असं तूप निघालं, लोणी निघालं. आणि आता हल्ली तूप बाहेरून आणायचं बंदच केलं. घरीच साय जमा करून घरच्या घरी लोणी काढते. याला काही केलं नाही, फक्त विरजण घातलं होतं सकाळी आणि जे साईचं भांडं फ्रीजमध्ये होतं ते फ्रीजमधनं काढून त्याच्यामध्ये दही मिक्स करून बाहेरच ठेवलं दिवसभर. आणि छान असं ते दही मिक्स झालं, मुरलं त्याच्यामध्ये. आणि मग हे थोडंसं घोटलं, पाणी मिक्स करून थोडं घोटून घेतलं. तर हा असा लोण्याचा गोळा झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. असा लोण्याचा गोळा. हे आजोबांच्या काळात खूप लोणी खायला भेटलं होतं. तूप, लोणी आणि नॉनव्हेज पण भरपूर खाल्लं. त्यांच्या काळात मटण जास्त खाल्लं आणि नंतर वडिलांच्या काळात. तर आता तुम्ही बघू शकताय घरच्या घरी हे तूप काढलेलं आहे. कामाला सुट्टी होती, म्हणलं चला आज भरपूर असे कामं होते आणि मग ते भरपूर कामं करून पण घेतले आणि मग वडाची पूजा वगैरे करून आले. त्यानंतर संध्याकाळी हे तूप काढून घेतलं आणि आपली सत्यनारायण पूजा होती. पौर्णिमा, दर पौर्णिमेला मी करते. तर आज आमचा गिरीश म्हणजे नेहमीच गिरीश पोती वाचायला बसतो आणि मी पूजाची मांडणी वगैरे करते. आणि सर्व देवांना म्हणजे वरुण देवतेला, कुलदेवतेला आणि गणपतीला सगळ्यांची पूजन वगैरे करून, देव अशी पूजा मांडून, बाळकृष्णाची पूजा करून सगळं मांडणी करून देते. आणि मग तो कथा वाचतो. कथा वाचून झाल्यानंतर आरती करून घेते. आणि ही अशी साध्या पद्धतीने आपली घरच्या घरी सत्यनारायण पूजा केली. आणि आजची देवपूजा बघू शकता. आज स्वामींना घरात म्हणजे देवाऱ्यात स्थापना केली. तर खूप छान वाटत होतं आणि त्यांना असं वस्त्र वगैरे घातले तर अजून थोडं खूप छान वाटत होतं. ही अशा पद्धतीने साधी आपली देवपूजा केलेली आहे. आणि सत्यनारायण पूजा पण याची कथा वाचून झाल्यानंतर परत एकदा व्हिडिओ काढून घेतला पूर्ण आणि मग परत हा कथेला बसलेलं दाखवत होतो. तर बघू शकताय त्यांनी खूप छान असं कथा वाचतो आणि खूप छान वाटतं मुलं असं काहीतरी पोती वगैरे वाचायला लागल्यावर. रोज त्यांना ग्रंथ स्वामींची जपमाळ करा म्हणते, पण करत नाहीत. टी जास्त बघतात. मुलांना कितीही सांगू द्या, ऐकत नाही. कारण आपण उठलं की पोटाच्या पाठीमागं जाणार आणि मग ते काय आपलं मागं काय करतात किती सांगितलं तरी ऐकत नाही. तर ही अशी बाळकृष्णाची मूर्ती आहे माझ्या लग्नात दिलेली छोटीशी. आता मला मोठी बनवून घ्यायची आहे, पण मोठी बनवायची पण हळूहळू. आता श्रावणामध्ये मोठी बनवेन, बघू आता. आणि आज जेवणाचा मेनू होता. आज जेवणाला मेनू तुम्ही बघू शकताय. सत्यनारायण पूजेचा प्रसाद पहिले सत्यनारायण पूजेसाठी पंचामृत केलं होतं. दही, दूध, मध आणि साखरेचं आणि केळ वगैरे टाकून छान पंचामृत केलं. आणि त्यानंतर इथं जेवणाचा बेत बघू शकताय. स्वामींसाठी ताट असं केळीच्या पाण्यात छान भरलेलं आहे आणि छान असं ताट भरून स्वामींना नैवेद्य दाखवलं आणि सत्यनारायण महाराजांना पण दाखवलं. तर खूप छान वाटत होतं. आणि कुरुडे वगैरे पण मी घरी केलेले होत्या, तर तेच तळून दाखवले होत्या. अशा पद्धतीने स्वामींना ताट दाखवलेलं होतं. तर त्याच्यामध्ये मेनू काय काय आहे तर तुम्ही मेनू व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. आणि हे पूर्ण ताटाचं आणि असं पूजा केलेलं किती छान वाटत होतं. मला पौर्णिमे दिवशी खूप प्रशस्त वाटतं, कारण ती जागा खूप गजगजीत दिसती आणि छान दिसतं भरपूर असं. तर पूजा छान मांडणी करून घेतलेली होती. आंब्याचे डहाळे. आणि इथं बघू शकताय लोण्यामध्ये हे जे तूप कडायला ठेवलं होतं त्यामध्ये मी इथं तुळशीचे पानं टाकले. तुळशीचे पानं हे आधीच तोडले होते. दिवस मावळल्यानंतर झाडांना वगैरे किंवा कुठले पान फुलं तोडायचे नसतील तर मी हे आधीच तोडलेले होते तुळशीचे पानं. आणि नंतर बघू शकताय मी इथं पाणी घेतलेलं होतं आणि पाणी टाकून बघितलं तर त्याचा असं तुडतुड असा आवाज येत होता. म्हणजे आपलं लोणी बऱ्यापैकी म्हणजे तूप भरपूर झालं होतं कडून. तर आता ह्याला बंद करायचं होतं. मला छोटासा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवावं. अशा पद्धतीने घरच्या घरी हे तूप केलेलं आहे. जवळजवळ आता 1-2 महिने झालं मी घरीच तूप काढते आणि एका वेळेस तूप कमीत कमी अर्धा किलो तूप निघतं. आणि मग काय हे स्वामींचं ताट मीच घेतलं जेवायला, कारण पौर्णिमेचा उपवास होता. वटपौर्णिमेचा. पौर्णिमा मी करत नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करून आल्याशिवाय जेवायचं नव्हतं, म्हणून जेवले नव्हते. दिवस गेला पूर्ण निघून त्याच्यामध्येच. आणि मग काही तर शिरा वगैरे बनवला सत्यनारायण पूजेसाठी आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवली. त्यानंतर इथं भजी बनवले, पापड बॉबी तळली साहेबांसाठी आणि आमच्यासाठी कुरड्या पापड तळलेल्या आहे बघा तिथं. त्यानंतर पुऱ्या वगैरे केलेल्या होत्या. मस्त असं जेवणाचं बेत.